Standard 5 Environmental Science Lesson number 2 Motion of the Earth. In the previous lecture we have learned about some rotation, Earth's rotation, sunset and sunrise. जे आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं तर रोटेशन म्हणजे काय आणि अर्थ रोटेशनबद्दल माहिती घेतली. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं सनसेट आणि सनराईज. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं आजचा हा आपला लेक्चर नंबर 2. तर यामध्ये आपण पाहिलं होतं आवर अर्थ टर्न्स अराउंड इट्स ओन ॲक्सिस. दिस टर्निंग इज कॉल्ड ॲज द रोटेशन ऑफ द अर्थ. नेक्स्ट द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ इज स्लाइटली इन्क्लाइंड. The end point of the axis are called as the poles. The poles pointing to the world, the pole star is called the north pole and the other pole as the south pole. Next काय पाहिलं होतं आपण an imaginary circle exactly between the two poles dividing the earth into two hemispheres is called the equator. तर कोणकोणते इक्वेटर पाहिले होते. The two hemispheres thus form are called as northern hemisphere and the southern hemisphere respectively. नेक्स्ट काय पाहिलं होतं आपण द टाईम टेकन फॉर वन रोटेशन ऑफ द अर्थ इज 24 hours. द पिरियड इज कॉल्ड ॲज अ डे कन्सिस्टिंग ऑफ टू पार्ट्स, डे टाईम अँड नाईट टाईम. बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ द अर्थ वी ऑब्झर्व सन रायझिंग अँड सन सेटिंग फ्रॉम वेरियस प्लेसेस. द रोटेशन ऑफ द अर्थ इज फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. दिस इज वाय सन रायझिंग अर्ली इन द सन्स ईस्टर्न स्टेट ऑफ इंडिया अँड इन द बिटवीन वेस्टर्न स्टेट्स. विषयी माहिती घ्यायची आहे तर त्यासाठी एक एक्सपेरिमेंट काय पहिला केला तसाच ठेवा. कीप रोटेशन द ग्लोबल अँड एन्श्युअर दॅट द ॲक्सिस डज नॉट चेंज इट्स ओरिएंटेशन. म्हणजे काय होईल द ग्लोबल विल कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. हे सांगण्यासाठी इथं हा एक्सपेरिमेंट केलेला आहे ते पाहू आता आपण. म्हणजेच काय तर मीन्स द ग्लोबल विल कम बॅक टू इट्स ओरिजिनल प्लेस ऑन द सर्कल. This is how the earth revolves around the sun even as it rotates around itself. म्हणजे काय सांगता येईल ती अर्थ काय होते इटसेल्फ रोटेट होते म्हणजे स्वतःभोवती फिरते. द पिरियड ऑफ टाईम द अर्थ टेक्स टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन अराउंड द सन इज कॉल्ड 1 year. म्हणजे काय होईल तर ज्यावेळेस ही पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ती काय होते सूर्याच्या भोवती रिव्हॉल्व होते, रोटेट होते. त्यालाच काय म्हणतो आपण इयर म्हणतो. आणि हे इयर कंप्लीट करण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतात तर देर आर अबाउट 365 days अँड 6 hours इन अ इयर. म्हणजे आपल्याला एका वर्षात 365 दिवस आणि 6 तास असतात. म्हणजेच हे काय असतं तर त्या पृथ्वीला त्या अर्थला सूर्याभोवती स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरताना एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तिला जो काळ लागतो, जो वेळ लागतो, टाईम लागतो त्यालाच आपण काय म्हणतो इयर म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचं आहे अ लीप इयर. आता लीप इयर म्हणजे काय. इन अ ग्रेगरियन कॅलेंडर द इयर इज टेकन टू हॅव 365 days. It means that it counts 6 hours less every year. That makes 24 hours or 1 day in every 4 years. To make up for this lost 1 day, the month of February in the Gregorian calendar has an extra day every 4th year that is called leap year. This year is called a leap year and it has 366 instead of 365 days and February has 29 instead of 28 days. म्हणजे काय हे जे ग्रेगरियन पद्धतीच्या कॅलेंडरनुसार जे आपले सर्वसाधारण 365 days असतात तर याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षामध्ये 6 तास कमी धरले जातात. म्हणजे 4 वर्षामध्ये 24 तास 24 hours अँड 1 day पूर्ण दिवस कमी धरले जातात. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये प्रत्येक 4थ्या वर्षाला फेब्रुवारी महिन्यामध्ये एक आधीचा दिवस जोडला जातो. म्हणजेच फेब्रुवारी महिना 28 दिवसाच्या ऐवजी किती दिवसाचा येईल आता 29 दिवसाचा असतो. आणि ते जे वर्ष आहे ते 365 दिवसाच्या ऐवजी 366 दिवसाचे असते. म्हणून या वर्षाला आपण काय म्हणतो
लीप वर्ष असं. ओके, नेक्स्ट आता पहा काय दिले पुढे. डू यू नो, आता तुम्हाला माहीत आहे का काय. यू नो दॅट द लेंथ ऑफ द डे अँड नाईट इज नॉट ऑलवेज इक्वल. This happens because of the Earth's inclined axis and its revolution around the sun. म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवरती दिवस आणि रात्र यांचा कालावधी जो असतो तो सारखा असतो का, तर नाही. आपण मागच्या वर्षी पाहिलेले. तर पृथ्वीचा जो ॲक्सिस आहे तो कसा आहे, इन्क्लाइन आहे. म्हणजे कसा झालेला आहे, थोडासा झुकलेला आहे. त्यामुळे काय झालेलं, त्यामुळं दिवस नाईट आणि डे यामध्ये काय आहे, आपल्याला थोडासा डिफरन्स पाहायला मिळतो. ओके, इन द नॉर्थन हेमिस्फिअर बिटवीन 22 मार्च अँड 23 सप्टेंबर द डेज आर लॉंगर दॅन द नाईट्स. म्हणजे काय, 22 मार्च आणि 23 सप्टेंबर ह्या दिवशी, 20 मार्च आणि 20 सप्टेंबर या दिवशी काय आहे, दिवस हा मोठा आहे. डेज आर लॉंगर अँड नाईट्स आर शॉर्ट. म्हणजे रात्र लहान आहे आणि दिवस मोठा आहे. देअरफॉर इट इज वॉर्म देअर. It is in summer in the northern hemisphere. However, during this same period, the southern hemisphere, the nights are longer than days. The earth gets less heat in these parts and therefore it is winter in the southern hemisphere. म्हणजे काय, म्हणजे तिथं नॉर्थन हेमिस्फिअरला जर उन्हाळा असेल तर साऊथर्न हेमिस्फिअरला काय असतं, हिवाळा असतो. म्हणजे त्या भागामध्ये काय असते, थंडी असते. म्हणजे हे दोन्ही ऑपोजिट असतात. मग इकडच्या जर ह्याच्यामध्ये जर दिवस मोठा असेल, द पिरियड इन द साऊथर्न हेमिस्फिअर द नाईट्स आर लॉंगर दॅन द डे. मग तिथं काय होईल, नाईट मोठी असेल आणि डे कसा असेल, लहान असेल. द अर्थ गेट लेस हीट इन द पार्ट दॅट देअर फॉर इज विंटर. म्हणून तिथं काय होतं, हीट कशी कमी प्रमाणात मिळते. म्हणून तिथं काय असणार, साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये. ओके, नेक्स्ट, इन द पिरियड फ्रॉम 22 सप्टेंबर टू 22 मार्च द डेज आर लॉंगर दॅन द नाईट इन द साऊथर्न हेमिस्फिअर. आता साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये 23 सप्टेंबर ते 22 मार्च ह्या दरम्यान कसे असतात, दिवस हा मोठा असतो आणि नाईट ही कशी असते, शॉर्ट असते. म्हणजे काय, इट गेट्स मोर हीट अँड इट इज समर देअर. म्हणजे तिथं काय होतं, हीट जास्त असते म्हणून तिथं काय आहे, आपण उन्हाळा आहे असं म्हणतो. इन दिस पिरियड द नॉर्थर्न हेमिस्फिअर इट इज द नाईट दॅट आर लॉंगर. म्हणजे तिथली नाईट कशी असेल, मोठी असेल आणि दिवस हा छोटा असेल. द नॉर्थर्न हेमिस्फिअर गेट लेस हीट अँड इट इज विंटर देअर. म्हणजे तिथं हीट ही कमी प्रमाणात, उष्णता कमी प्रमाणात असल्यामुळे तिथं आपण काय आहे, हिवाळा आहे असे म्हणतो. ओके, नोट दॅट देअर मे बी डिफरन्स इन दिस डेट्स ड्यू टू द लीप इयर. मग हा फरक आहे, हा लीप वर्षामुळे आपल्याला इथं काय पाहायला मिळतो. इन इंडिया समर, द रेनी सीझन अँड द विंटर आर कन्सिडर्ड टू बी द मेन सीझन. आता इंडियामध्ये हे 3 मेन सीझन तुम्हाला माहीत आहेत, समर, रेनी सीझन आणि विंटर. वी आल्सो डिवाइड द इयर इंटू 6 सीझन्स, नेमली वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. मग हा जो इयर आहे, वी आल्सो डिवाइड द इयर म्हणजे वर्षाचा आपण डिव्हाइड केलेले कोणत्या सीझनमध्ये, 6 सीझनमध्ये. कोणकोणते, नेमली वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. हे सीझन आपल्याला, हे ऋतू आपल्याला पाहायला मिळतात. ओके, नेक्स्ट, द सायकल ऑफ 6 सीझन इज कॉल्ड ऋतुचक्र. हे जे 6 सीझन आहेत, 6 सीझन, त्याला काय म्हणायचं, ऋतुचक्र. मेनी ऑफ आवर फेस्टिवल आर कनेक्टेड विथ दिस सीझन. म्हणजे आपले जे फेस्टिवल आहेत ह्या सीझनला कनेक्टेड आहेत. मेनी ऑफ आवर सॉंग्स अँड गेम्स आर आल्सो रिलेटेड टू द डिफरंट सीझन. म्हणजे आपण जी वेगवेगळी गाणे म्हणतो, गेम घेतो, ते ह्या वेगवेगळ्या सीझन्सशी कसे आहेत, रिलेटेड आहेत. ओके, आता नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे आपल्याला, द फुल मून अँड द न्यू मून. आता हे फुल मून आणि न्यू मून काय आहे हे पाहता. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ अँड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. म्हणजे काय, मून कुठं होतं रिव्हॉल्व्स, तर अर्थ भोवती होतं आणि अर्थ रिव्हॉल्व कोणाभोवती होते, सन भोवती. हावेवर दिस 2 ऑर्बिट्स इंटरॅक्ट. म्हणजे हे काय आहेत, वेगवेगळ्या, हे दोन्ही वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये इंटरॅक्ट होतात. हेन्स द सन, द मून अँड द अर्थ आर नॉट ऑलवेज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजेच काय, हे मून, सन आणि अर्थ
स्ट्रेट लाईनमध्ये असतातच असं नाही. वी सी हाफ द मून सरफेस विच फेस द अर्थ, म्हणजे आपण केव्हा अर्धा फेस पाहू शकतो मूनचा, दॅट इज फ्रॉम द अर्थ वी सी ओनली वन साईड ऑफ द मून, म्हणजे ज्यावेळेस आपण पृथ्वीवरून चंद्राचा थोडासा भाग, अर्धा भाग दिसतो, म्हणजेच आपल्याला पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी काय दिसत असते, एकच बाजू दिसत असते. द मून हॅज नो लाईट ऑफ इट्स ओन, म्हणजेच चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का, नाही. वी कॅन सी द मून बिकॉज ऑफ द सन लाईट्स दॅट फॉल्स ऑन इट, सनचा लाईट मूनवरती पडल्यामुळं आपल्याला काय पृथ्वीवरून म्हणजे अर्थवरून आपल्याला काय दिसतो, तो भाग आपल्याला अर्धा दिसतो. तसंच पुढे ऑन अ फुल मून लाईट मीन्स पौर्णिमा, वी सी द एंटायर साईड ऑफ द मून दॅट फेसेस द अर्थ. ऑन अ न्यू मून नाईट वी कॅन नॉट सी एनी ऑफ इट, म्हणजे काय, आपण ज्यावेळेस पौर्णिमा, फुल मून नाईट म्हणजे पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्र कसा दिसतो, पूर्ण दिसतो. तसंच न्यू मून लाईटला आपल्याला काय चंद्र दिसत नाही, म्हणून आपण त्या दिवसाला अमावस्या असे म्हणतो. ओके. फ्रॉम द फुल मून टू द न्यू मून मून इम्युलेटेड पार्ट ऑफ द मून सीन फ्रॉम द अर्थ बिकॉज स्मॉलर अँड स्मॉलर. फ्रॉम न्यू मून टू फुल मून इट अगेन्स्ट ग्रोज बिगर अँड बिगर. These different shape of the moon that we see are called the phase of the moon. म्हणजे काय, आपल्याला पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राच्या पृथ्वीवरून जो दिसणारा प्रकाशित भाग आहे तो कसा कमी कमी होत जातो आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा कसा जातो, वाढत वाढत जातो, म्हणजे इन्क्रीज होत जातो. ह्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, फेज ऑफ द मून, म्हणजे चंद्राच्या कला. आता नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे, द ल्युनर मंथ ऑफ द डेज, म्हणजे काय, चंद्रमास आणि तिथी. ल्युनियर मंथ म्हणजे चंद्रमास आणि तिथी, डेज म्हणजे तिथी. आता हे काय आहे, यू नो दॅट इट टेक 40 to 15 days फ्रॉम न्यू मून टू फुल मून. तुम्हाला माहीतच आहे अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत किती दिवस असतात, 14 ते 15 दिवस असतात. दिस इज द 4 night फॉर द वॅक्सिंग moon. After the full moon, the moon appears smaller and smaller, and after it is new moon again. This period is the fortnight of the waning moon. Thus, the period from one new moon to the next is 28 to 30 days. It is called the lunar month. Every day of the lunar month is called a तिथी. म्हणजे काय, अमावस्येपासून पौर्णिमेच्या तिथीला काय म्हणतो आपण, चंद्रमास म्हणतो. हे जे 14 ते 15 दिवस लागतात त्यालाच काय म्हणलेलं आहे आपण, वॅक्सिंग मून म्हणजेच शुक्ल पक्ष म्हणतो. त्यानंतर पौर्णिमेच्या नंतर चंद्राचा पृथ्वीकडील भाग काय होतो, पुन्हा प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो, म्हणजे 14 ते 15 दिवसांनी पुन्हा काय येते, अमावस्या येते. हा जो 15 दिवसाचा पिरियड आहे त्या पिरियडलाच आपण काय म्हणतो, वॅनिंग मून म्हणतो. म्हणजे वॅनिंग म्हणजेच कृष्ण पक्ष असं म्हणतो. अशा प्रकारे अमावस्यापासून ते हा 28 ते 30 दिवसाचा असतो, 28 to 13 डेजचा असतो. तर ह्याला आपण काय म्हणतो, तिथी. ओके. पहा इथं खाली फिगर दाखवले आहेत तुम्हाला, द फेज ऑफ द मून, म्हणजे चंद्राच्या वेगवेगळ्या कला कशा आहेत, कसा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीत दिसतो, तो इथं फिगरमध्ये दाखवले, तुम्ही पाहू शकतात. आता लक्षात काय ठेवायचं, ऑलवेज रिमेंबर द रोटेशन ऑफ द अर्थ गिव्ह राईज टू डे अँड नाईट. द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ अँड द इन्क्लायनेशन ऑफ द इट्स ॲक्सिस गिव्ह राईज टू द सायकल ऑफ सीझन. म्हणजे काय, ह्या पृथ्वीच्या ज्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र होते, पृथ्वीचा जो कललेला अक्ष आहे म्हणजे ते झुकलेला इन्क्लाइन ॲक्सिस आहे, तर आणि पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे अर्थ रोटेशन, ह्याच्यामुळं काय झालेलं आहे, सायकल ऑफ सीझन म्हणजे आपलं हे ऋतुचक्र चालत आहे. ओके. आता पहा खाली काय दिले, द न्यू मून म्हणजे काय, अमावस्या किती दिवसाची, 15 दिवसाची, 15 days. त्याला काय म्हणतो, द फुल मून म्हणजे पौर्णिमा. याच्याबरोबर काय दिलं, वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष, म्हणजे अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचा जो 15वाडा आहे त्याला वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष म्हणतो. त्यानंतर फुल मून ते न्यू मूनपर्यंतचे हे जे 15 days आहेत त्याला आपण काय म्हणतो, वॅनिंग मून म्हणजे कृष्ण पक्ष म्हणतो. द 4 night ऑफ द वॅक्सिंग मून प्लस 4 night ऑफ द वॅनिंग मून इज इक्वल टू ल्युनर मंथ. म्हणजेच आपण काय म्हणतो, शुक्ल पक्ष आणि
कृष्ण पक्ष या दोघांचा पंधरवाडा मिळून 1 महिना तयार होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, ल्युनियर मंथ म्हणतो, म्हणजेच चंद्रमास म्हणतो. ओके. व्हॉट वी हॅव लर्न म्हणजे आतापर्यंत आपण काय शिकलो आता. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. द पिरियड ऑफ रोटेशन अँड द रिव्होल्यूशन ऑफ द मून इज सेम. सो वी से द सेम साइड ऑफ द मून एव्हरी डे. आवर मून गेट्स लाईट फ्रॉम द सन ओनली अँड वी सी द लाइटेड part of it from the earth. The lighted part of the moon seen from the earth is different every day. These different positions are called the phase of the moon. हे आपण आज पाहिलेले. आतापर्यंतच्या आता ह्या लेसनमध्ये, पूर्ण लेसनमध्ये आपण काय शिकलो ते आता पाहू आपण. म्हणजे